महाविकास आघाडीचे आरोप बिनबुडाचे, कर्नाळा बँक घोटाळ्याची आठवण करून देत आमदार प्रशांत ठाकूर यांचा पलटवार। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि आरोप करण्यात आले। या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या आरोपांचा जोरदार समाचार घेतला। आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की जे नेते आज आमच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप करत आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी गेली 4.5 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत। ते पुढे म्हणाले की कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला। संबंधित हजारो ठेवीदारांना दिलासा मिळवून दिला, त्यामुळे ठेवीदारांचे पैसे आमच्यामुळे परत मिळाले आहेत, हे सर्वांना माहिती आहे। असे असताना आमच्यावर आरोप करणे म्हणजे केवळ राजकीय हतबलतेतून केलेले आरोप बिनबुडाचे आहेत। आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की पनवेलच्या विकासावर बोलण्याऐवजी विरोधक वैयक्तिक टीका, अपप्रचार आणि खोटे आरोप करण्याचा मार्ग अवलंबत आहेत। भाजप महायुतीने गेल्या काही वर्षात पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव काम केले आहे। ज्यांना निवडून यायचं नाही, टीका कुठल्याही पातळीची करत आहे। म्हणजे माझ्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेल्या आहेत आणि मला व्यक्तिशः सगळ्या आरोपांचं टीकेचं मला आणि आमचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना टीकेचं धनी बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। एका अर्थानं त्यांनी असं दाखवलं प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर हेच महापालिका चालवत आहेत। तर मला आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं लागेल की परेश ठाकूर सभागृह नेते होते, भाजपचा आमदारांच्या नातेवाईकाला तिकीट न देण्याचा निर्णय, आणि तोही निर्णय कसा होता, पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर त्याला तिकीट द्यायचं नाही। आधी जे राजकारणात आहेत मुंबईपासून तुम्ही आपण पहा की त्यांना मात्र तिकीट त्या ठिकाणी मुंबईपासून अन्य ठिकाणी दिली गेली, जे आधीपासून राजकारण होते। पण आमदार आता झाला 1 वर्षापूर्वी आणि लगेच घरातल्या कुटुंबियांना या ठिकाणी सांगतोय, असं घडता कामा नये। यासाठी माननीय या सभागृह नेते माजी परेश ठाकूर यांनी आधीच निर्णय घेतला, मी निवडणूक लढवणार नाही आणि परेश ठाकूरांनी निवडणूक लढवलेली नाही। त्यामुळे आमच्यावरती जे आरोप करतायत त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावं की आपण कशा पद्धतीचे आरोप करतोय। आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला त्यांच्या बॅनरवरती ज्यांचे फोटो आहेत ते गेली 4.5 वर्ष एक बँक कर्नाळा बँक ही बुडवल्याबद्दल ते तुरुंगात आहे आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्यामुळे ठेवीदारांना मिळाले। ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक एक करत ते त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले। आमच्याकडे जी संख्या 51 होती ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची 65 झाली। विजय खानावकर महायुतीचे आमचे राष्ट्रवादीचे 66 झाली। म्हणजे ते आमच्यावर आरोप करतात, पण त्यांनी स्वतःचं जरा अंतरंगामध्ये झाकून बघा, या ठिकाणी डोकावून बघावं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनाधारही सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी सुटले। आज आमच्याबरोबर त्यांच्यातले निवडून आलेले सहकारी आमच्याबरोबर का आले, याचं कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता। ती जनता या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगत होती, तुम्ही यांची साथ सोडा, नाहीतर हळूहळू तुम्ही सुद्धा लोकांच्या मधून बाद व्हाल।